योद्धा न्यूज मराठी. विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी आंबेगाव तालुका यांच्या वतीने मंचर येथे हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा. हिंदू नववर्ष गुढीपाडवा या निमित्ताने काल चैत्र शुद्ध 1 प्रतिपदा शके 1948 गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मंचर प्रखंड व सर्व संलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत सुमारे 25,000 हिंदू बांधव आणि भगिनींची उपस्थिती होती. सायंकाळी 5 वाजता बाजारपेठेतील श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष राजश्री गांजारे, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोरक्षा प्रमुख संतोष खामकर, हिंदू जनजागृतीचे दिलीप शेटे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. महाआरती संपन्न झाल्यावर परंपरेनुसार ध्वजपूजन व शस्त्रपूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी धर्मध्वज, त्यामागे घोडे, उंट सहभागी झाले होते. त्यावर विराजमान छत्रपती श्री शिवाजी महाराज, शंभूराजे, मावळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. यानंतर विविध धार्मिक, पौराणिक चित्ररथ, भगवान श्री विष्णू, लक्ष्मी शेषनागावर विराजमान चित्ररथ, वानर सेना, बजरंगबली हनुमानाची आकर्षक मूर्ती, भगवान शंकरांचा चित्ररथ, त्यावर नवनाथाची वेशभूषा केलेली लहान मूल, श्री दत्तगुरु यांची भव्य मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि बाजी पासलकार यांची पूर्णाकृती मूर्ती, मंचरकारांची अस्मिता असणारी पांडवकालीन बारव, त्यावर आधारित चित्रफित, लव जिहाद विषयावर आधारित हिंदूचे डोळे उघडायला लावणारा चित्ररथ, भारतचे स्वातंत्र्य सैनिक यावर आधारित वेशभूषा केलेली लहान मूल, धर्मवीर चंद्रशेखर अण्णांचा स्मृतिरथ चित्ररथ लक्षणीय होते. त्याचबरोबर भव्य दिव्य सिंहासनावर विराजमान श्रीरामांची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. गोमातेचा चित्ररथ, श्रीरामांच्या मूर्तीसमोर आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या छत्र्या उठून दिसत होत्या. लेण्याद्री येथील झांज पथक, संस्कृती कार्यक्रम तसेच शोभायात्रेत ठिकठिकाणी दुर्गा वाहिनीच्या दुर्गानी मर्दानी खेळ सादर केले. यावर्षी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ध चंद्रशेखर बाणखिले मार्गावर आणि मित्रसागर पेट्रोल पंपाजवळ उभी केलेली 35 फूट उंच स्वागत कमान, संपूर्ण मार्गावर केलेली विद्युत रोषणाई, संपूर्ण मंचर शहरात लावलेले मोठे मोठे ध्वज लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रा श्रीराम मंदिर, चावडी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, पुणे नाशिक महामार्ग, छत्रपती चंद्रशेखर मार्ग येथून येऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात भव्य सांगता सभा संपन्न झाली. या सांगता सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सनातन महासंघाचे संस्थापक, हिंदुत्ववादी वक्ते डॉक्टर गौतमजी खट्टर उपस्थित होते. या शोभायात्रेत प्रामुख्याने महिलांचा, मुलींचा सहभाग उल्लेखनीय होता. सुमारे 100 मुली पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्या अगोदर चौकातील भव्य व्यासपीठावर भक्त प्रल्हाद, नृसिंह या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. शोभायात्रेत राजश्री भागवत या महिला रांगोळी कलाकाराने संपूर्ण शोभायात्रा मार्गावर हाताने रांगोळी काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट, मित्रसागर पेट्रोल पंपापासून चौकाच्या दोन्ही बाजूला केलेली विद्युत रोषणाई नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेमुळे मंचर आणि पंचक्रोशीला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शोभायात्रेत भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांनी सहभागी होऊन स्वतः घोषणा देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. प्रमुख वक्त्यांनी हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा, लव जिहाद, लँड जिहाद,
इतिहास, हिंदू धर्मियांवर होत असलेले हल्ले, हिंदू मुलींना कशा पद्धतीने जिहादी मानसिकता असणारी मुले प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं धर्मांतरण करतात, त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचे तुकडे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले जातात. त्यामुळे हिंदू मुली, त्यांचे आई वडील यांनी सतर्क राहणे किती गरजेचे आहे. आपली मुलगी कोणाला भेटते, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे पाहायला हवं. हिंदूंच्या पवित्र स्थळांवर जिहादी लोकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत. हिंदूंच्या अनेक व्यवसाय जिहादी लोकांनी गिळंकृत केले आहेत. त्यासाठी हिंदूंनी जागरूक असणे गरजेचे आहे, असे परखड मत वक्त्यांनी व्यक्त केले. या शोभायात्रेत प्रमुख उपस्थिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत, गोरक्षा प्रमुख संतोष खामकर गाडे, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष प्रशांत काळे, जिल्हा मंत्री गणेश रोंधळ, सहमंत्री सुमित शिनगारे, मातृशक्ती सहसंयोजिका मनीषा चास्कर, कोषाध्यक्ष गणेश भोर, प्रखंड अध्यक्ष गणेश गाडे, प्रखंड मंत्री चैतन्य महाजन इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शोभायात्रेचे नियोजन अक्षय चिखले, विशाल बाणखेले, विशाल थोरात, दीपक कळंबे, चिन्मय महाजन, अश्विन बढे, मयूर गायकवाड, प्रतीक बाणखेले, साई गुंजार, निशांत गवारी, यश काळे, किरण चव्हाण, पार्थ चास्कर, अक्षय रेनके, आदेश शेटे, रुपेश लोखंडे, सुजल बाणखेले, चैतन्य आर्वीकर, ऋषिकेश सोमवंशी, बाबू देथे, यश तोत्रे, सौरभ सोमवंशी, सार्थक कराळे, सारंग खानदेशे, सागर कळंबे यांनी केले, तर सूत्रसंचालन हेमंत लोखंडे यांनी केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी योगिता गावडे यांनी.